नमस्कार, मी प्रशांत कदम। महाराष्ट्राचं सगळं राजकारण पुन्हा एकदा आरक्षण या प्रश्नाभोवती फिरवत ठेवण्याचा एक प्रयत्न दिसतोय। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये याचा कुणाला कसा किती फायदा होणार याची गणितं आखली जात आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील, दुसरीकडे लक्ष्मण हाके, आंदोलन विरुद्ध आंदोलन, उपोषण विरुद्ध उपोषण, आरोप प्रत्यारोप असं सगळं चालू आहे। पण या सगळ्याचं नेमकं पुढे काय होणार आहे, नेमकं समाजाच्या हातामध्ये काय पडू शकतं याची एक झलक राष्ट्रीय पातळीवरच्या एका घडामोडीमधून येऊ शकते। 20 जूनला बिहारमध्ये पाटणा हायकोर्टानं जो निकाल दिलेला आहे तो महाराष्ट्रानं नीट समजून घेण्याची गरज आहे। कारण आपल्या इकडे जे सगळं चालू आहे ते केवळ राजकीय पद्धतीनं हे सगळं वातावरण तापवण्याचा प्रयत्न आहे का, आणि शेवटी या सगळ्याचं पुढे काय होणार आहे। कारण सगळा निकाल जो आहे तो शेवटी कोर्टामध्ये लागणार आहे आणि कोर्टाची मानसिकता नेमकी काय दिसतेय हे बिहारमधल्या उदाहरणातून स्पष्ट दिसतंय। बिहारमध्ये 20 जूनला पाटणा हायकोर्टानं तिथलं 65% आरक्षण जे बिहार सरकारनं कास्ट सर्वेच्या आधारे दिलेलं होतं, वाढवलेलं होतं, ते रद्द केलेलं आहे। अशा पद्धतीनं केवळ लोकसंख्या अधिक आहे म्हणून तुम्ही आरक्षण वाढवू शकत नाही हे पाटणा हायकोर्टानं म्हटलेलं आहे। ज्या एक्सेप्शनल केसेस लागतात 50%च्या पुढे जाण्यासाठी त्या काही बिहारमध्ये पूर्ण होताना दिसत नाही आहेत, असं सुद्धा पाटणा हायकोर्टानं आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे। साहजिक आहे की जर बिहारमध्ये हे होत असेल तर महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण आपल्याकडे सुद्धा फेब्रुवारीमध्ये नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिवेशनामध्ये 10% आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं आपल्या आरक्षणाचं नेमकं पुढे काय होणार हे समजून घेण्याआधी बिहारनं काय केलेलं होतं हे आधी आपण नीट समजून घेऊयात। नोव्हेंबर 2023 मध्ये ज्यावेळी नितीश कुमार हे इंडिया आघाडीच्या बाजूनं होते त्यावेळी बिहार सरकारनं एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला होता। एकतर ते देशातलं पहिलं राज्य ठरलेलं होतं अशा पद्धतीनं कास्ट सर्व्हे करणारं, आणि त्या कास्ट सर्व्हेच्या आधारे बिहार सरकारनं आपलं आरक्षण कसं वाढवलेलं होतं त्याची मी तुम्हाला एक थोडक्यात आकडेवारी सांगतो। तिथे 4 प्रमुख वर्ग आहेत। EBC म्हणजे एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लासेस, त्याच्यानंतर OBC, SC आणि ST। EBC आणि OBC म्हणजे पिछडा आणि अतिपिछडा। तर EBCंचा जे आरक्षण आहे ते 18 वरून 25% करण्यात आलं, OBCंचं आरक्षण 12 वरून 18%, SCचं 16 वरून 20% आणि STचं 1 वरून 2%। आणि हे 65% करण्यापाठीमागं त्यांचा दावा काय होता, कारण या संपूर्ण समाजाची लोकसंख्या जी आहे ती बिहारमध्ये 65% आहे आणि त्यामुळं त्यांचं हे आरक्षण जे आहे ते वाढवलं गेलं पाहिजे। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे जे एक तत्व वारंवार सामाजिक न्यायाच्या बाबतीत उल्लेख केला जातो ते तत्व लागू करून बिहार सरकारनं हे आरक्षण जे आहे ते वाढवलेलं होतं। त्यांचा दावा हे पण होता की अशा पद्धतीनं कास्ट सर्व्हे केल्यामुळं एकतर सरकारी धोरणांमध्ये सुद्धा या सगळ्या वर्गांचा आकडा नेमका कळेल, किती प्रमाणामध्ये पॉलिसी त्या वर्गासाठी करण्याची गरज आहे हे समजेल, आणि त्यासाठी सुद्धा हे अशा पद्धतीचं कास्ट सर्व्हे जे आहे ते करण्याची गरज बिहार सरकारनं सांगितलेली होती। लक्षात घ्या की ज्या क्षणी इंडिया आघाडीमध्ये नितीश कुमार असताना हा निर्णय झाला आणि कास्ट सेन्सस हा एक प्रकारे बीजेपीला काउंटर करणारा, बीजेपीच्या हिंदुत्वाला काउंटर करणारा निर्णय ठरतोय की काय अशी एक चर्चा सुरू झालेली होती। त्याच्यानंतर लगेचच नितीश कुमारांना या बाजूला बीजेपीने वळवलं आणि कास्ट सर्व्हेचा मुद्दा जो आहे तो डिव्हिजिव्ह पॉलिटिक्सचा मुद्दा आहे। माझ्यासाठी फक्त शेतकरी, युवा, महिला हेच कास्ट आहेत अशा पद्धतीची विधानं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली होती। आणि त्यामुळं एक प्रकारे या कास्ट सेन्ससच्या निर्णयानं बिहारच्या मोदी सरकार स्वतः अडचणीत येते का, भाजपची अडचण होते का, अशी सगळी चर्चा सुरू असताना हा निर्णय जो आहे तो त्यावेळी बिहारमध्ये नितीश आणि तेजस्वी यांच्या सरकारनं घेतलेला होता। आता ज्यावेळी नितीश कुमार हे NDAमध्ये सहभागी आहेत, मोदींच्या 3ऱ्या टर्ममध्ये त्यांचा मित्रपक्ष एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे, त्यावेळी हायकोर्टानं हा निर्णय दिलेला आहे। आणि हा जो निर्णय आहे तो NDAच्या समीकरणांवरती सुद्धा
कशा पद्धतीनं परिणाम करेल हे बघितलं पाहिजे. कारण नितीश कुमार ज्या वर्गासाठी राजकारण करतात त्याच वर्गाचं आरक्षण जे आहे ते या निर्णयानं धोक्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं या सगळ्याचं पुढे काय होतं हे बघावं लागेल. आता बिहारनं हा जो कास्ट सेन्सस केला त्याच्यामध्ये एक असं पण म्हटलेलं होतं की बिहारमधली जवळपास 34% जनता जी आहे ती 6,000 रुपये महिन्यापेक्षा कमी कमावते आणि त्या अनुषंगानं हे निर्णय जे आहेत ते आवश्यक आहेत असं बिहार सरकारला वाटलेलं होतं. सोबतच एक लक्षात घ्या की 50% मर्यादा जी आहे ती केवळ अशा राज्य सरकारच्या निर्णयानं वाढलेली नाही आहे, ती EWSमुळं आधीच वाढलेली आहे, पण ते आरक्षण मात्र सुप्रीम कोर्टामध्ये टिकलेलं आहे. 10% जे केंद्राचं आर्थिक आरक्षण आहे त्याला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिलेला आहे. आता काही राज्यांचं म्हणणं काय आहे ते नीट समजून घ्या. आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर तामिळनाडू ही अशी काही राज्य आहेत की ज्या ठिकाणी या EWS आरक्षणाचा लाभ घेणारा जो ओपन वर्ग आहे त्याची संख्या 5% पेक्षा सुद्धा कमी आहे. आणि मग 5% सुद्धा कमी असलेल्या वर्गाला 10% आरक्षण कसं काय मिळू शकतं? जर त्यांना हे मिळत असेल तर मग OBC ज्यांची संख्या जास्त आहे त्यांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळालं पाहिजे. हा सुद्धा एक फॉर्म्युला जो आहे तो या आरक्षणाच्या पाठीमागं लागू करण्यात आलेला होता. पण पाटणा हायकोर्टानं हे आरक्षण जे आहे ते रद्द केलेलं आहे आणि त्यामुळं 2-3 प्रश्न आहेत. एकतर ही कास्ट सेन्ससची मागणी की ज्याच्या आधारे आरक्षण वाढवण्याची मागणी होत होती त्याला सेटबॅक मिळालेला आहे. काँग्रेसकडून वारंवार अशा पद्धतीची मागणी होत होती. एक प्रकारे ती रोखण्यामध्ये या निर्णयानं यश आल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये आता नितीश कुमार सरकार अपील करतंय का हे आपल्याला बघावं लागेल. कारण आता ते BJP सोबत आहेत. तिथं अपील केल्यानंतर पुन्हा हा मुद्दा किती लवकर मार्गी लागतोय, काय सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती म्हणतंय हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं वारंवार हे दिसतंय. महाराष्ट्राच्या केसमध्ये पण याच्या आधी 2 वेळा मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता तेव्हा ही एक्सेप्शनल केस आहे हे मान्य करायला एक प्रकारे कोर्टानं नकार दिलेला होता आणि त्यामुळं हे आरक्षण जे आहे ते सलग 2 वेळा रद्द झालेलं होतं. आता पुन्हा या आरक्षणाचं नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. आता बिहारमधला हा निर्णय आल्यानंतर आपल्याकडे दावे काय केले जात आहेत? बऱ्याच लोकांनी म्हणजे ज्या न्यायमूर्ती शुक्रे यांच्या समितीनं रिपोर्ट दिल्यानंतर हे आरक्षण लागू झालेलं आहे त्यांचं पण असं म्हणणं आहे की केवळ बिहारचा निर्णय जो आहे तो प्रपोर्शनल केसबद्दलचा आहे. म्हणजे अशा पद्धतीचं प्रपोर्शन वाढवून आरक्षण वाढवणं हे केवळ राजकीय आरक्षणाच्या बाबतीत लागू होऊ शकतं. सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेसचा अभ्यास बिहारनं केलेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र तो झालेला आहे असा दावा केला जातोय. पण एक लक्षात घ्या की अशा पद्धतीचाच रिपोर्ट, अशा पद्धतीचाच अभ्यास मागच्या वेळी गायकवाड कमिशननं सुद्धा केलेला होता. पण तो अभ्यास देखील मागच्या वेळी सुप्रीम कोर्टानं पुरेसा ठरवलेला नव्हता आणि मराठा समाजाला मागास ठरवायला नकार दिलेला होता. त्यामुळं आत्ता आपण केवळ असं म्हणणं की एज्युकेशनल आणि सोशल सगळा स्टडी जो आहे तो आपण करून आरक्षण दिलेलं आहे तर ते म्हणणं जे आहे ते पुरेसं ठरणार नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती मोहर उमटवत नाही. आणि त्यामुळं बिहारच्या केसनंतर आपल्याला वारंवार हे दिसतंय की हे 50% पुढे आरक्षण नेणं हे राज्य सरकारांना शक्य झालेलं नाही आहे. एकतर केंद्र सरकारला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल, कायदा करावा लागेल, जसं तमिळनाडूनं 90च्या दशकामध्ये जे केलेलं होतं, ज्याला 9th शेड्यूलमध्ये प्रोटेक्शन मिळालं, त्याच्यानंतर त्यांचं आरक्षण जे आहे ते टिकलेलं आहे. पण हे महाराष्ट्राच्या बाबतीत होतंय का? कारण आपल्या 10% आरक्षणाचा जो निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे मराठ्यांसाठी त्याच्या विरोधात सुद्धा हायकोर्टामध्ये केस जी आहे ती गेलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण इकडं जे भांडत बसलेलो आहोत त्याच्यातून खरोखर नेमकं काय साध्य होणार आहे? एकतर एक गोष्ट लक्षात घ्या की कोर्टामध्ये सगळ्यात अडचणीचा मुद्दा 10% आरक्षणाचा होईल. प्रमाणपत्रांचा मुद्दा जो आहे तो तितकासा अडचणीचा ठरणार नाही. कारण जर सरकारनं असं म्हटलं की जे कुणबी आहेत त्यांना नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र दिली जात आहेत तर कदाचित तो लिगली थोडासा अडचणीचा कमी मुद्दा असेल. पण त्याच्यात पण किती संख्येला हा लाभ मिळतोय याच्यावरती सुद्धा हा मुद्दा पुन्हा कोर्टामध्ये येणार आहे. ती संख्या, त्या लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती नेमकी अद्यापही आपल्याला महाराष्ट्रात स्पष्ट झालेली नाही आहे. सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे मनोज जरांगे करतायत त्याच्यामध्ये पण एक लक्षात घ्या की ती मागणी
केवळ मराठा समाजासाठी नसणार आहे, ते सगळ्या समाजासाठी लागू होणार आहे. सगळे सोयऱ्यांच्या आधारे प्रमाणपत्र मिळणार. पण हे सगळे मुद्दे जे आहेत ते पुन्हा एकदा कोर्टामध्ये येतील आणि ज्यावेळी 50% पुढे जाण्याचा मुद्दा येतो तेव्हा कोर्ट काय करतं हे बिहारनं दाखवून दिलं आहे. आणि त्यामुळं बिहारचं हे उदाहरण आपण नीट समजून घेणं आवश्यक होतं. त्यासाठीचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरोखर या आरक्षणाच्या लढाईतून काही साध्य होणार आहे का? आरक्षण ही सामाजिक न्यायाची लढाई राहण्यापेक्षा ती जास्त पॉलिटिकल झालेली आहे असे एक चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय. खरोखर तसंच आहे का? तुमच्या कमेंट्स काय आहेत हे नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.